जात असताना डॉट बॉल. प्रत्येकाच्या 3-3 मॅचेस होतील. आपण 3 पैकी 2 जिंकणे अनिवार्य असेल. 2 पैकी 1 जिंकणे आणि पॉइंट टेबल महत्वाचं असेल. ही स्पर्धा लीग म्हटलं की या गोष्टी सर्वात ओके. ह्यावेळेसचा चेंडू पाहावा लागेल. आउटसाइड द नेक्स्ट स्टंप. दॅट इज व्हाईट बॉल. खराब चेंडू फेकलाय आणि धाव मिळेल 1. पहिलं षटक आहे जिथे दीपक गोलंदाजी करतो. एक गोलंदाज एकच षटक फेकू शकतो. एकंदरीत 4 षटकांचा मॅच आहे. दीपक शॉर्ट पिच चेंडू पण पुन्हा एकदा बीट झाल्या फलंदाज वरून आणि षटक संपल्याचा विचार होतो आणि पहिल्या षटका अखेरीस धावांचा विचार करता 1 बाद 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 7 धावा आल्यात. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावले गेले. आमचे प्रमुख अतिथी रियादतन गुप्ता साहेब, त्याच्यानंतर प्रदीप आनंद साहेब, संजय साहेब, यशोधन पाटील साहेब, त्याच्यानंतर दीपक कुंभार साहेब, सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. आणि इथे मात्र बोलूया पद्माकरला आहे. टीमचे कॅप्टनच्या विरोधात आपल्याला कॅप्टन पाहायला मिळेल. पद्माकरच्या विरोधात सुधीर दुसऱ्या षटकामध्ये. वेगवान चेंडू भन्नाट गती. चेंडू एसटी मागे जात असताना डॉट बॉल. वन्स अगेन बॅक टू बॅक चे 2 डॉट बॉल आल्यात. इथे मात्र पद्माकर चांगली गोलंदाजी करतो. 2 डॉट बॉल आल्यात. यावेळेस चेंडू पाहावा लागेल. हाही चेंडू चांगला आहे. लगातारचे 3 चेंडू बीट झाल्यात आणि मात्र फक्त 7 धावा बघतोय आपण. 3 चेंडू बॅक टू बॅक बीट झालाय गोलंदाजी करत असताना पद्मा. यावेळेस बॅट कडा आहे आणि इथे मात्र लिडिंग एज कोणती मिस्टेक नाही. विकेट मागे आणि फलंदाज बाद. सुधीर मात्रे. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. सुधीर आता कोणाला दुसरा पण सुधीर का किरण येतोय. सुधीर मात्र बाद झालाय. 4 चेंडू चांगले आल्यात गोलंदाजी करत असताना पद्माकरचे. किरण मांडवकर नवीन फलंदाज मैदानावर. त्याला फक्त आणि फक्त 7 धावा. वरुण वारे नॉन स्ट्राईक केला. वरुणने पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता. मात्र त्यानंतर वरुण देखील 1-2 चेंडू बीट झालाय. थोडंसं बॅकफुट वरती आहे टीम. चार चेंडू फेकले गेल्यात. फक्त आणि फक्त 7 धावा. कोणती धाव कोणती रन्स या ओव्हरमध्ये आलेली नाहीये. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा पद्माकर ॲज अ कॅप्टन, टीमची कॅप्टन, हेडिंग ऑफ द फ्रंट, ही जबाबदारी स्वीकारत असताना सध्या तरी. हावेचा चेंडू आणखी एक डॉट बॉल. मिडन ओव्हर येणार का पहिल्याच मॅच मधील पहिल्या डावात दुसऱ्या ओव्हर मध्ये कॅप्टन पद्माकर पाटील का दुर्वे पद्माकर दिवडे आपण पाहू शकाल. आईस्पीलची क्लीम आली. काय गोलंदाजी केली आहे. नक्कीच काय गोलंदाजी केली. कॅप्टनचा रोल निभवत असताना लिडिंग ऑफ द फ्रंट ही कामगिरी किंवा साध्य केली या षटकामध्ये. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. फटका चांगला आहे. धावाही चांगल्या मिळतील. वाईडिश लॉंग ऑन बॉल लाईनच्या बाहेर येत असताना हा पहिला षटकार किरण मांडवकरच्या बॅटमध्ये. 2 षटके संपली. 2 षटकाखेरीचा एकंदरीत खेळाडू बाजूला 2 आणि धावांचा विचार केला तर 13 धावा आपण बघतोय धावफलकावरती.
2 षटके 13 आल्यात. स्ट्राईक हँडला वरणवारे असेल नव्याने तिसऱ्या षटकामध्ये. राजा गोंदाजी मार्क मध्ये पाहू शकतो पण राजाला लेफ्ट आर्म ओद विकेट. वरणवारे पाहायचा हा चेंडू वाईटची बात घेत असताना मात्र चेंडू विकेटच्या मागे गेलाय. डॉट बॉल. म्हणजेच मांडवकरकडे स्ट्राईक कशी जाईल ह्या गोष्टीमध्ये विचार करावा लागेल मॅच जिंकायची असेल वरण, कारण त्याच्या बॅटमधून षटकार आलाय आणि चांगली धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल ही मॅच बनवायची असेल तर. नक्कीच सर्वाधिक षटकार 500 रुपये. जास्त षटकार ठोकणार सर्वाधिक षटकार. नक्कीच नक्कीच शेवटपर्यंत ज्या खेळाडूच्या बॅटमधून जास्त षटकार येतील त्या खेळाडूसाठी यशोधन पाटील सरांकडनं आपण पाहू शकेल 500 रुपयाचे पारितोषिक आहे खेळाडूला. जास्तीत जास्त षटकार म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला टीम पाहायला मिळतील. मात्र जास्तीत षटकार ज्या खेळाडूचे बॅटमधून येतील त्या खेळाडूवर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस मात्र मांडवकर बीट झालाय. डॉट बॉल. एकंदरीत तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे सुधीर 11 टीमसाठी. सुधीर 11 पद्माकर टीम 11 या दोन टीम मध्ये आपण मॅच बघतोय. पद्माकर 11 टीम थोडीशी मजबूत स्थितीमध्ये आहे. बॅकपटवरती आपण सुधीर ओपी चेंडू यावेळेस भिरकावला आहे. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि तिथे मात्र फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव धोकादायक बनू शकतो. मात्र तिथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि रनिंग बिटवीन विकेट दोघांमध्ये चांगलं आहे. तालमेल देखील चांगलं जमलंय. दोन्ही धाव फलक पुढे सरकेल. सकाळचा सत्र आहे. आपण पहिलाच मॅच एन्जॉय करतोय. SPL प्रीमियर लीगचं आहे शानदार पर्व. हा फटका चांगला आहे नो मॅन्स मधून. चेंडू पडल्यानंतर थांबवलं गेलंय. वाटा फिल्डिंग मात्र चेंडू चाललाय. दीपक वाऱ्याच्या वेगाने पुढे आलाय. तो 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न करायला आणि 3 धावा आणि चौथ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जातात आणि 3 धावपळक पुढे सरकेल. 19 वरती धावसंख्या आपण बघतोय. 19. 1 टू गो. शेवटचं बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. वरणवारे पुढे येऊन गेले. उंच गेला चेंडू रोमॅन्स मध्ये. दूरवर क्षेत्ररक्षक कोणी नाहीये तोपर्यंत धावा मिळू शकतात आणि धावा चांगल्या मिळतील. 2 धावा मिळतात आणि या अंतिम चेंडूवरती 3 षटकांचा खेळ सध्या तरी रन बॉल स्थितीमध्ये बघतो आपण. 3 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात आणि 21 धावा धावपळकावरती फक्त आणि फक्त 21. त्याच्यानंतर नेक्स्ट मॅच असेल विनोद पाटील च्या विरोधात सुभाष 11. विनोद 11 विपक्ष सुभाष 11. या ओव्हर नंतर आपण नाणेफेकीसाठी यायची आहे. दोन्ही टीम्स कॅप्टन कॉल असेल आपण मंचावरती लगेच नाणेफेकीसाठी. नेक्स्ट मॅच आपला असेल हा षटक तसा संपेल लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी केली जाईल 2 टीम मध्ये. दीपकचं पहिलं ओव्हर 7 धावांचं आलं होतं आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये तो फक्त 6 धावाला अंतिम चेंडू षटकार आला होता. मांडवकर हा चेंडू चंद्रकांत पाटील काय गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू बीट केलाय. फक्त आणि फक्त 21 धावा. एकंदरीत 19 चेंडू फेकले गेलेत या सकाळच्या सत्रातील उद्घाटनीय मॅच मध्ये. हा चेंडू पुल फटका चांगला आहे. चेंडू व्यावास मात्र डीप मिड विकेटच्या वरून बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार. हे फटके मारावे लागतील. निर्णायक काही चेंडू अजूनही चंद्रकांत पाटील अंतिम षटकामध्ये 1-2 टोले आले तर एक सन्मानजनक धावसंख्या बनू शकतो. तिथे आपण धावांचा विचार केला तर सध्या तरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 27 धावा. एकूण चेंडू फेकून गेल्यात या षटकातील 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे म्हणजे 1-2 टोले आले तर 42 धावेने संघर्ष करू शकतो टीम सुधीर 11. सध्या तरी पद्माकर 11 मजबूत स्थितीमध्ये पाहतो आपण या मॅच मध्ये. वन सेकंड यावेळेस मात्र गॅप मोठी आहे. पडल्यानंतर चेंडू पहिल्याच टप्प्याला डीप मिड विकेट बनलेला क्लिअर करत असताना 1 सेकंड
बॅक टू बॅकचा दुसरा मोठा फटका, यावेळेस मात्र चौकार. धावा चांगल्या येतात एकंदरीत या षटकात आणि धावपळ देखील वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकत असताना 31 वरती आपण बघतोय धावसंख्या. यावेळेसचा वेगवान चेंडू बीट झालाय, अंदाज चेंडू गेलाय शिमेके, डॉट बॉल. विकेट किपरच्या हातात गेलाय चेंडू, डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू डॉट आला होता, तिथे मात्र 2 मोठे फटके आलेत. एकंदरीत 10 धावा, 31 धावा आपण बघतोय धावपळकावरती. मांडवकर बॅट काढा आहे इथपर्यंत आवाज आहे. यस, दॅट इज गॉन. आणखी एक विकेट ची पथन होते. 31 वरती डाव पूर्णपणे थांबला गेलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅट्समॅन नेम छोटू जाधव. कुठला आहे? छोटू वरती आता मात्र एक अंतिम चेंडू आहे. फक्त आणि फक्त 31 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. यावेळेस मात्र क्लिक करायचं चेंडूला ऑन साइड मध्ये डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल इथे आणि दुसऱ्या धावेसाठी कट आहे तोपर्यंत धावा मिळल्या एकंदरीत 2 शेवटच्या बॉल वरती आणि एकूण धावा झाल्या त्या 33 आणि 34 लक्ष असेल. चला नेक्स्ट मॅच साठी नाणेफेकीसाठी यायचे आहेत दोन्ही कॅप्टन. विनोद 11 च्या विरोधात सुभाष 11. तर दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल पण इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे, लगेच नाणेफेकी केली जाईल. नेक्स्ट मॅच आपला असेल. तर नक्कीच आपण पाहू शकतो मान्यवर उपस्थित प्रमुख अतिथीगण खऱ्या अर्थाने कंपनीचे स्टॉप आहेत आणि सर्व मान्यवर आपण पाहू शकतो. प्रियारतन गुप्ता सर, त्यांच्यानंतर आपण पाहू शकतो प्रदीप बालम सरांना, संजय सर आहेत, त्याच्यानंतर यशोधन पाटील सर, दीपक कुंभार आणि प्रधान सर. सर्व मान्यवरांचा आपण नक्कीच जशी मॅच संपली की मान्यवरांचा शुभसन्मान घेऊ. दरम्यान छोटी लोएस्कोची मॅच, पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळतो 32 धावांचा 32 धावांचं टार्गेट ठेवलंय. 24 बॉल मध्ये फक्त 32 बनवायचे आहेत पहिल्या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही टीम. 34 2 आल्या, 31 होते. राईट, आमचे बालाजी इव्हेंटचे काय नाव, हेमंत चिकनकर आमच्या समवेत जोडले जातील दिवसभर. त्यांचे हर्षद पाटील मॅम फॉर्म नारेन गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात. या दोन्ही टीम नाणेफेकी केली जाईल. नेक्स्ट मॅच आपले विनोद 11 सुभाष 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल दोन्ही टीम मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच चे दोन्ही कॅप्टन टॉस साठी काय येत नाही. नक्कीच एलबी आउट नाहीये. चेसिंग ड्रेसिंग तर सर्वांची सारखी आहे आपण बघतोय. विनोद आणि सुभाष दोन्ही टीमचे कॅप्टन. जर विनोद किंवा सुभाष दोघांपैकी कोणी अंपायर्स असेल तर कोणाला पाठवा नाणेफेकीसाठी. नेक्स्ट मॅच आपली असेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते केली जाईल नाणेफेकी. कोणाच्या हस्ते का, तर आपण पाहू शकतो प्रदीप बालम साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकीचा
कॉल पाहतोय. दोन टीम एका बाजूला आपण पाहू शकतो विनोद 11, दुसऱ्या बाजूला सुभाष 11. दुसरी मॅच लीग मधली. सेजल क्लास प्रीमियर लीग आणि नाणेफेकीचा कॉल. नाणेफेकीला जास्त महत्व नाही कारण चेसिंग कंपल्सरी आहे. आपण या स्पर्धेचे नियम पाहू शकतो आणि नाणेफेकी सुभाष 11 ऑन द टॉस. सुभाष 11 नाणेफेकी जिंकली आणि इथे त्यांनी मात्र निर्णय पेंडिंग आहे कारण चेसिंग कंपल्सरी म्हणजेच आपण बघतोय सकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त आपल्याला मॅचेस नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असतात टीम. ऑन द टॉस चॉईस फर्स्ट फील्ड. चला आघाडीची जोडी मैदानावरती आलेली आहे. पण दीपकला पाहू शकतो स्ट्राईक हँडला. दुसऱ्या बाजूला फलंदाज इकडे कोण आहे? तो दीपक आहे ना. दीपक म्हात्रे, सुरेश पाटील ही जोडी. नॉन स्ट्राईक हँडला आपण पाहू शकतो. स्ट्राईक हँड वरती सध्या तरी दीपक आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीचा मान सन्मान धुरा सांभाळत असताना आपल्या टीमची गोलंदाज सचिन पाटील. पहिला चेंडू मिस्टिक पटकाय. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. टिपलाय झेल. यावेळेस मात्र वरणवारेने झिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज दीपक म्हात्रेचा खेळ. बिग विकेट डाउन. ईट का जवाब पत्थर से दिया, बिल्कुल पत्थर से दिया. पहली गेंद में उन्होंने उनका शिकार बनाया था, इस बार इन्होंने इनका बनाया. क्या खेल हुआ भाई. काय मजा ना सर, काय मजा नाही. डीजे नाही मजा आहे. मॅच नाही कसली मजा. आणि काय विकेट होती. पहिल्या चेंडू होती. सचिनला देखील यश मिळालंय. बिग विकेट. दीपक म्हात्रे. गणेश आलाय. आपण पुल करायचं होता. आणखी एक झेल उडायला हवेत आहे. कॅच पर्यंत पोहोचलं नाहीये तर मात्र फंबल झाली आहे. थोडीशी मिस्टेक. तोपर्यंत धावा मिळतील. चांगल्या धावा मिळतील. चेंडू सीमा रेषेवरती चाललाय. धावा तोपर्यंत 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न हा झेल होता. हे झेल महत्वाचे आहेत आणि टिप्पणी अनिवार्य आहे टीमसाठी. तोपर्यंत एकंदरीत 3 स्वतःबरोबर टीमचा खाता खोळत असताना फलंदाज गणेश आणि सध्या आपण पाहू शकतो स्ट्रायकरला फडके सुरेश पाटील. ते झेल होता तोही सुटला आणि 3 धावाही गेल्यात. म्हणजेच एक दुसऱ्या शॉर्ट पिच चेंडू. बॅटचा कडा. खराब चेंडू होता मात्र इथे विकेटची पतन झाली आहे. आणखी खेळाडू डाऊन. दुसरा धक्का. टीम फलंदाजी करत असताना पद्माकर 11 टीमला. गणेश सुप्रसिद्ध हिट. ओ यावेळेस मात्र कॅप्टन धावेला नकार आहे आणि काय गोलंदाजी केली आहे. आणि या षटकात आपण पाहतो एकंदरीत धावा आल्या त्यात फक्त आणि फक्त 3. शेवटचा
बॉल शिल्लक आहे. एकंदरीत चेंडू फेकले, बॉल फेकल्यात 5 आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3. मॅच आपल्याला थोडीशी बॅलन्स पाहायला मिळेल, कारण 34चं टार्गेट आहे. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. धावा बनल्यात 33 आणि तिथून मला 34 कंपल्सरी बनवायचे आहेत. आणि बॅकफुटवरती आहे टीम सध्या तरी. हो, फटका चांगला घ्यायची शक्य पोहोचले नाहीये. म्हणजे तो पहिल्याच टप्प्याला लॉंग ऑन पॉइंट लाईनच्या बाहेर जात असताना चौकार. या षटकाचा खेळ संपला. बदललाय पहिल्याच षटकात आणि धाबा आल्या ते फक्त आणि फक्त 7 ते पण शेवटच्या चेंडूवरती. आणि नक्कीच पहिला पारदर्शक आपण या लीगचं पाहू शकाल. SPL म्हणजे सेझल क्लास प्रीमियर लीगचा प्रथम पारदर्शक असेल 8,000 रुपये, द्वितीय पारदर्शक असेल 5,000 रुपये. सर्व टीमने याची नोंद घ्यायची आहे. आपण टीम पाहू शकतो. एकंदरीत 6 संघ. पद्माकर 11, सुधीर 11 मॅच चालू आहे सध्या. त्याच्यानंतर विनोद 11, सुभाष 11, वन्स अगेन पद्माकर 11, अरुण 11, विनोद 11, राजेश 11, सुधीर 11, अरुण 11 आणि सुभाष 11, राजेश 11. तसे 6 मॅच आहेत लीगच्या पहिल्या. म्हणजे प्रत्येकाच्या 2-2 मॅच आहेत. एक मॅच जिंकणं आणि पॉइंट टेबल देखील इथे काउंट केले जातील, लक्ष असू द्या. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकतो मंचावरती. पहा आमचे सर्व मान्यवर प्रियरतन सर गुप्ता, त्याच्यानंतर प्रदीप सर बालम, संजय सर आहेत, यशोदम पाटील सर, दीपक कुंभार सर आणि त्याच्यानंतर प्रधान सर, सर्व मान्यवर या स्पर्धेला एन्जॉय करत असताना मॅच चालू करायची आहे. 18-27 ची गरज आहे. पहिलाच बॉल, बॅटचा कडा घेऊन मागे, फंबल झाले. चेंडू लॉंग स्टॉपला, बनल्याच्या बाहेर, चौकार. काय फटका होता, काय मिस्टेक झाली आहे, काय चेंडू होता, हे महत्वाचे आहेत. हे बॅट्समन गणेशच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळतो. आपण 4 ने पुढे सरकलाय. हा ही चेंडू आणि यावेळेस मात्र बोला नक्कीच एक खेळाडू व्हाईट बॉल आहे. खराब दर्शला अंपायर सिग्नल, दॅट इज व्हाईट बॉल. धाव मिळेल एक खेळाडूची नक्कीच कमी डान्सर आहेत त्या ग्रुपचे. यावेळेस चेंडू दांडीवरती जाऊन स्टिक वरती हल्लाय, दे धक्का. गणेश मैदानाच्या बाहेर होतोय. दराटे पाहू शकतो आपण. सध्या तरी धावपर राजा बडीला मैदानावरती. धाव संख्या स्कोर 12, अजूनही 22 ची गरज आहे. मॅच बॅलन्स पाहायला मिळतोय कुठेतरी, खेळाडू बाद झाले एकंदरीत 3. हा ही चेंडू पाहावं लागेल. व्हाईट बॉल खराब फेकलाय.
ह्या गोष्टीवरती कंट्रोल करावं लागेल. दुसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाजाला बघतोय बॉलर्स किरण मांडवकर ज्याने षटकार ठोकला होता. चांगली फलंदाजी, मॅचचा डाव 21 धावा बनवल्या होत्या ॲज अ ऑलराऊंडर. 10 चेंडू 21 धावांचा भारतात खेळ होता. हा ही चेंडू पाहावं लागेल. वन्स अगेन वाईट बॉल. धावा 2 पुढे आपण एकंदरीत 2 अतिरिक्त चेंडू बॅक टू बॅकचे आल्यात. खराब गोलंदाजी झाली आहे. एकूण 3 अतिरिक्त बॉल फेकल्यात. नक्कीच नक्कीच एक मिनिट फक्त आपण पाहू शकतो किरण मांडवकर तुम्ही राऊंड विकेट येऊ शकता. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतात कारण खराब चेंडू येतात. धावा महत्वाच्या आहे टीमसाठी. किरण हा चेंडू फटका चांगला आहे घरंगत. 2 क्षेत्ररक्षक पुढे सरकल्यात. थांबवल्या चेंडूला. पहिली धाव वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि ते मात्र 2 कंप्लीट केल्यात रन्स आणि 2 धाव पुढे सरकेल. तो जाऊन पोहोचेल 16 वरती. ते किरण मांडवकरला चांगली गोलंदाजी करायचे. आवाज आहे ना, पाहू शकतो आपण 16 धावा. हा चेंडू अंदाज बीट झाले मात्र चोरटी धाव थांबू शकणार नाहीये. तोपर्यंत 1 धाव मिळेल. मॅच चांगली पाहायला मिळते आपल्याला. 2200 रुपयात आलेली 1 धाव. एकंदरीत चेंडू फेकले त्या षटकातील 4 बॉल 17 धावा आपण बघतोय. म्हणजेच अजूनही जवळजवळ गरज आहे ती. पहिली झाली. 17 धावा आणखी हव्या आहेत. हाही चेंडू बीट केलाय. चांगला चेंडू फेकलाय. अभ्यास मात्र फलंदाज ॲज अ कॅप्टन बीट झाल्यात पद्माकर आणि मात्र ओव्हर झाली ना. 1 बॉल बाकी आहे. अजूनही 17ची गरज आहे. येणारे 13 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. चला चला फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल झालं आणि फंबलिंग झाली. मिस्टेक झाली आहे. चेंडू बंडलांच्या बाहेर चौकार. दरम्यान आपण तर आपण पाहू शकतो मान्यवरांचा इथे शुभ सन्मान आमचे शैलेश दादा कदम यांच्या शुभ हस्ते प्रथम ते नाव दे. तर मी विनंती करेन शैलेश दादा कदम आपल्या शुभ हस्ते आपण प्रथम प्रियरतन गुप्ता साहेबांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. कारण सेजल ग्लास लिमिटेडचे जनरल मॅनेजर आपण पाहू शकतो प्रियरतन गुप्ता सरांचा शुभ सन्मान आपण पाहू शकतो. मंचावरती आमचे शैलेश दादांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकतो शुभ सन्मान. गेम ऑन करा. आपण गेम ऑन करा. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. त्या दरम्यान आपण आमचे प्रदीप बालन साहेबांना विनंती करतो आपला शुभ सन्मान देखील आमचे शुभ सन्मान दादांचा आपण बघतोय इथे साहेबांचं प्रदीप बालम साहेबांचा इथे शुभ सन्मान मंचावरती होतोय. 1+1 अशा 2 आल्या. नक्कीच मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पाहतोय इथे दरम्यान. त्याच्यानंतर 7 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. त्याच्यानंतर झालं ना त्यांचं. संजय सरांना विनंती करतो आपण संजय सरांचं देखील शुभ सन्मान गेलं. त्याच्यानंतर यशोधम पाटील साहेबांना विनंती असेल की या
आपलं देखील नितीन दादा केळी यांच्या शुभ हस्ते यशोधन पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण पाहू शकतो. त्यांच्याकडनं प्रोडक्शन मॅनेजर आहे ते. यावेळेस मात्र षटकरांनी मॅच संपवली आहे. हार्डलक टीम सुधीर 11. आणि या दरम्यान पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण पाहू शकतो. यशोधन पाटील यांच्याकडनं जास्तीत जास्त षटकार ठोकणाऱ्या खेळाडूला देखील पारितोषिक आहे 500 रुपयाचं. आणि याच्यानंतर HR दीपक कुंभार साहेबांचं इथे शुभ सन्मान नक्कीच केलं जाईल मंचावरती आपण पाहू शकाल. या दीपक साहेबांचं इथे देखील शुभ सन्मान. नक्कीच नक्कीच महेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकतो. पूर्ण स्टॉप आहे खऱ्या अर्थाने सेझल क्लास. आणि यानंतर ओके चालेल. तर नेक्स्ट मॅच आपण पाहू शकतो. सुभाष 11